सगळ्यात महत्वाचा मी एक विषय त्या ठिकाणी मांडला की राज्य सरकारनं सत्तांतर झाल्याच्या नंतर इथल्या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि ती स्थगिती दिल्यामुळं धाराशिव शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी खंड्यातनं प्रवास करावा लागतोय। अतिशय वेदना त्यांना आहेत। मला वाटतं एकीकडे त्याच सरकारनं स्टे द्यायचा आणि रस्त्याची कामं होऊ द्यायची नाहीत आणि त्याच सरकारला पाठिंबा असलेल्या एका आमदारानं जाऊन रस्त्याची पाहणी करायची। मला वाटतं हे दुतोंडीपण वागणं कशामुळं, हे काय उपयोगाचं आहे? त्यामुळं त्या ठिकाणी हा विषय सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीच्या लक्षात आणून दिला, मांडला की सरकारनं एका बाजूला सापत्न वागणूक द्यायची। ठीक आहे, आमच्यावर काय राग असेल, माझ्यावर असेल, कैलास पाटलावर असेल, तुम्ही आमच्यावर काढा ना। शहरानं काय तुमचं वाटोळ केलंय? मला वाटतं आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानातनं सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी शहाणं होणं गरजेचं आहे की झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोणी नेमकं रस्त्याची कामं स्थगित केलेत। माननीय उच्च न्यायालयानं आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा त्या कामाला त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही। ह्याच्यापेक्षा काय दुर्दैवाची गोष्ट असू शकते? त्याचबरोबर जी कामं रस्त्याची त्या ठिकाणी टेंडर फ्लॅश झाले होते, मिळणार होतं, केवळ आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला मिळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर ती कामं रद्द करून त्या ठिकाणी BNC कडे हस्तांतर केली गेली। 10-10 लाख रुपयाचे तुकडे केले गेले आणि 10-10 लाख रुपयाच्या तुकड्याच्या कामाची अवस्था आपण बघताय। मला वाटतं काही आपल्या वृत्तपत्रानं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियानं सुद्धा इथं दाखवलं की रस्त्याच्या मध्ये झाड उगवून आलंय। मला वाटतं त्याचा दर्जा राखला जात नाही। तो विषय सुद्धा मी आज जिल्हा नियोजन समितीच्या त्या ठिकाणी लक्षात आणून दिला। आणि काही काही लोकांचं काम असं आहे, काम काही करायचं नाही, अधिकाऱ्याकडनं काहीतरी माहिती घ्यायची आणि एक रात्री प्रेस नोट तयार करून दिवसभर त्याच्यावर अभ्यास करायचा आणि रात्री एक प्रेस नोट करून पाठवायची। मला वाटतं अशा पद्धतीचं काम करण्यापेक्षा लोकांनी लोकमतातनं तुमच्या कामाला किंवा तुमच्या ह्या पद्धतीला नाकारलंय, आता तरी कुठेतरी माणसाने शहाणं व्हावं। ठीक आहे, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरा, काम करा आणि त्याचं श्रेय घ्या, पण काहीच काम करायचं नाही, मात्र श्रेयाला पुढे जायचं। मला वाटतं हे वागणं योग्य नाही, याच्यात सुधारणा व्हावी।